नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. माझं नाव प्रतीक सुधीर चव्हाण. तर आज आपण आलो आहे संगमेश्वरला. संगमेश्वरमधील कसबा या गावामध्ये, जिथे सरदेसाईंच्या वाड्यावरती म्हणजे आपल्या शंभूराजांचं पकडल्या जाण्याच्या आधीचं जे वास्तव्य होतं तिथे आज आपण आलेलो आहे. तो वाडा आज आपण पाहणार आहोत आणि वाड्याचा परिसर पाहणार आहोत. त्याचबरोबर तिथे समोर कर्णेश्वर मंदिरसुद्धा आहे, ते सुद्धा पाहणार आहोत. तर समोर आपल्याला दोन खांब दिसत आहेत, खांबासारख्या प्रतिकृती आहेत. ह्या कदाचित वाड्याचा भाग असावा. हे पहा, म्हणजे वाड्याचं मुख्यद्वार असावं कदाचित. हा बघा, हा समोर जो जीर्ण झालेली वास्तू आहे तीच सरदेसाईंचा वाडा आहे. इथे संभाजी महाराजांचं 10 दिवसाचं वास्तव्य होतं आणि 11व्या दिवशी विशाळगडावरून आलेल्या मुकर्रब खानाने महाराजांना पकडलं. प्रचंड जुनी वास्तू आहे, म्हणजे ही पुन्हा बांधून काढली असावी, कारण की वरती पत्रे हे आताचे नाही आहेत. वाड्यामध्ये आत जाण्यासाठी काही मार्ग नाही आहे. इथे रस्ता बंद आहे, दरवाजा बंद आहे, पूर्ण बंद आहे. वाड्याची परिस्थिती खूप झरझर झालेली आहे. तुम्हाला मी इथून दाखवायचा प्रयत्न करतो. इथे महाराजांचं वास्तव्य 10 दिवसांसाठी होतं. याच्या पुढेच 15 किलोमीटरवरती शृंगारपूर आहे, जी महाराजांची सासूरवाडी होती. तिथल्या मंदिरात सुद्धा आपण जाणार आहोत. आणि इथे जवळच कर्णेश्वराचं मंदिर आहे, तिथे सुद्धा जाणार आहोत. श्री क्षेत्र कर्णेश्वर, इथे माहितीचा फलक आहे, आपण वाचूया. चालुक्यकालीन कर्ण राजाचा कवी शेष यांनी संगमेश्वर स्थानाचं असं नेमकं वर्णन केलं आहे. 11व्या शतकात निर्माण झालेले, पूर्वाभिमुख असलेले आणि पूर्ण काळ्या पाषाणात बांधलेले हे शिवमंदिर 26 मीटर लांब आणि 23 मीटर रुंद असून 1.5 मीटर उंचीच्या जोत्यावर उभारलेले आहे. या कर्ण राजाचा आणि महाभारतातल्या कर्णाचा काही संबंध नाही. या मंदिराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असे की त्यांच्या सभामंडपात असलेले खांबावरील आडव्या असलेल्या तुळ्या आणि त्या तुळ्या तोलून धरण्यासाठी दाखवलेले यक्ष. खांब आणि तुळ्या जिथे एकमेकांना काटकोनात टेकतात त्या भागावर यक्ष प्रतिमा कोरल्या आहेत. हे यक्ष जणू काही तुळ्यांचा भार स्वतःच्या खांद्यावर तोलून धरत आहे असे दाखवले आहे. परंतु कर्णेश्वर मंदिराचे वैशिष्ट्य असे की यक्षाच्या जागी काही देवताही कोरल्या आहेत. गणपती, नृसिंह, सरस्वती यांच्या मूर्तींचे अंकन या ठिकाणी दिसते. तसेच मंदिराचे आणखीन वैशिष्ट्य यांच्या मुखमंडपाच्या म्हणजेच पोर्ट्सच्या, तुम्ही पाहू शकता, पोर्टच्या छतावर अवजड नक्षीकाम तिथे केलेले दिसतं आपल्याला. मुखमंडपात मध्यभागी वर्तुळाकार घुमट कोरलेला आहे. त्याचे दगडी झुंबर निव्वळ देखावा आहे. त्याच्या खाली अष्टदिक्पाल त्यांच्या वाहनावर बसले आहेत. दरवाजावर शेषशाही विष्णू असून त्यांच्यावरती दशावताराचे प्रेक्षणीय संकल्पना आहे. या दशावतारात 8वा अवतार कृष्णाऐवजी बलराम दाखवलेला दिसतो.
मंदिरामध्ये गोल दगडातील शिळांना रंगशिळा असे म्हणतात, ज्यावर उभे राहून देवासमोर भजन, कीर्तन, प्रवचन, नृत्य, गायन आदी कला सादर केल्या जातात। या मंदिरात 4 रंगशिळा आहेत। या शिळांमध्ये पांडवांचे ताट हे पूर्वापार लोकभावना आहे। मात्र अशा पांडव संबंधित दंतकथा सर्वत्र ऐकायला मिळतात। अलकनंदा आणि वरुणा या नद्यांच्या संगमावर वसलेले हे संगमेश्वर। संगमेश्वर महात्म्य नावाचा एक प्राचीन ग्रंथ आहे। त्या मंदिराच्या निर्मितीची कथा आहे। या कथेनुसार चालुकी या धनुर्धारी राजाला कर्ण, नाग आणि सिंगण असे 3 पुत्र होते। यातील कर्ण राजाने कोल्हापूरचे महालक्ष्मीचे मंदिर बांधण्याच्या स्थपिताकडून हे मंदिर बांधून घेतले। म्हणजे कोल्हापूरचं ज्यांनी मंदिर बांधलं त्यांनीच हे मंदिर बांधले। सह्याद्री खंडात या क्षेत्राला रामक्षेत्र असे म्हटलं आहे। या रामक्षेत्रात गोकर्ण, सप्तकोटेश, कुणकेश्वर, संगमेश्वर, हरेहर आणि त्र्यंबकेश्वर या 6 क्षेत्रांचा विशेष क्षेत्र म्हणून सांगितलेली आहे। श्री क्षेत्र कर्णेश्वर येथे माघ वद्य दशमी ते माघ अमावस्या यावेळी महाशिवरात्री उत्सव मोठ्या प्रमाणात संपन्न होतो अशी माहिती इथे दिलेली आहे। तर आता आपण मंदिर मंदिरात एंट्री करतोय। जशी आपण माहिती वाचलेली त्याप्रमाणेच इथल्या या वास्तू आहेत। इथे एक शिवलिंग आहे, इथे 2 द्वारपाल आहेत, इथे देवीची मूर्ती आहे। मंदिर, पांडवांचा मोठा भाऊ कर्ण, 5 पांडवांची 5 ठिकाणी 5 ताट आहेत। पुढे हे 2, 3, 4 देवाच्या खाली एक आहे। हे 4ही खांब अखंड दगड आहेत। प्रत्येक खांबावरती देव आहेत। नंतर व्हिडिओ करून घेतलेच आहे ना, प्रत्येक खांबावरती देव आहे। त्यांना भारवाहक म्हणतात। पांडव जेव्हा अज्ञात असत होते त्या धनुर्विद्येला परशुराम होते आणि परशुरामनं पांडवांना सांगितलं होतं 6वा आपला कर्ण मोठा भाऊ होता। महायुद्धानंतर कर्णाच्या स्मरणार्थ, भावाच्या स्मरणार्थ पांडव मंदिर बांधत होते। मंदिर बांधत असताना इथून अर्धा किलोमीटर जाकमाता देवी आहे, स्थानिक देवता आहे, ग्रामदेवता आहे। पहाट होण्यापूर्वीच कोंबडी पण ओरडली। पांडवांना वाटलं खरंच पाठ झाली। ताटावर जेवले, ताटावरती ठेवले, नंतर निघून गेले। ती 5 पांडवांची 5 ठिकाणी 5 ताटं। कौरव पांडवांच्या पाठीवर होते। पांडव जर सापडले असते ते परत 12 वर्ष अज्ञातवासात जायला नसतं। म्हणून या मंदिरला वरती कळस नाहीत, शिखर नाही। जर शिखर झाले असते, कळस झाले असते तर आधी ते प्रतिकाशी झाले असते। ती होऊ नये, आपलं महत्त्व कमी होईल। प्रतिकाशी झाली तर काशीचं महत्त्व कमी होईल। म्हणून जाकमाता देवी, स्थानिक देवता, पहाट होण्यापूर्वीच कोंबडीची पण खोटं ओरडली, कारण तिचं सत्व कमी होईल, तिचं महत्त्व कमी होईल। म्हणून याला प्रतिकाशी आणि कर्णकाशी म्हणतात। पांडवांनी कर्णाच्या स्मरणार्थ बांधलेली प्रतिकाशी, म्हणून इथली प्रदक्षिणा आणि काशी प्रदक्षिणा सारखी। म्हणून ह्याच मंदिरला सूर्यदेव आहे, ब्रह्मदेव आहे। म्हणून ह्याच मंदिरला मगर आहे आणि मगरीवरती मंदिर आहे। म्हणून ह्याला संपूर्ण प्रदक्षिण चालते। म्हणून बाकी ठिकाणी संपूर्ण प्रदक्षिण चालत नाही, तिथे नंदी असतो, गायमुख असतो। म्हणून इथली प्रदक्षिणा आणि काशी प्रदक्षिणा सारखी। म्हणून याला प्रतिकाशी आणि कर्णकाशी म्हणतात। पांडवांनी कर्णाच्या स्मरणार्थ बांधलेली प्रतिकाशी।
आता हे मंदिर आहे ना एका रात्रीतलं, एका दगडाचं, एका दिवसाचं, एका रात्रीचं 3000 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. त्यावेळेला एक दिवस एक रात्र 6 महिने होती. सूर्य उगवला ते 6 महिने मावळत नव्हता, म्हणून कुंभकर्ण 6 महिने झोपायचे. त्यावेळची एक रात्र, त्यावेळेचा एक दिवस, म्हणजे आताचे 6 महिने, म्हणून याला एका दगडाचं, एका दिवसाचं, एका रात्रीतलं मंदिर म्हणतात. नमस् पार्वतीपदे हर हर महादेव. आता इथून 20 किलोमीटर शृंगारपूर गाव आहे. ती छत्रपती संभाजींची सासरवाडी, राणी येसुबाईंचं माहेर. छत्रपती संभाजी शिवाजी आले की 5 मिनिटं लागतील. इथून खाली गेला की पूल आहे. पुलाच्या डाव्या साईडला 3 नद्यांचं संगम आहे, अलकनंदा, वरुण आणि शास्त्री. आणि 3 नद्या संगमावरचं संगमेश्वर मंदिर आहे. रेल्वे स्टेशनला, स्टँडला, तालुक्याला नाव दिलं खरं संगमेश्वर हे आहे. आणि छत्रपती संभाजी शिवाजी आले की त्या संगमेश्वर मंदिरची, ह्या कर्णेश्वर मंदिराची पूजापाठ करायचे. आणि पुतळा आहे ना, तिथेच पूर्वी सरदेसाई यांचा राजवाडा होता. संभाजींचं संस्थान होतं आणि तिथे छत्रपती संभाजींना सरदेसाईंच्या वाड्यामध्ये पकडलं गेलं, अटक केली, कैद केली आणि इथून तुळापूरला नेलं, पुण्याला नेलं. पुण्यापासून 17 किलोमीटर आळंदीजवळ वडबुद्रुक तुळापूर गाव आहे. तिथे एक संगम आहे अहमदनगर रोडला, भीमा भामा इंद्राणीचा. तिथे छत्रपती संभाजींची हत्या झाली, म्हणून ते पण संगमेश्वर, हे पण संगमेश्वर. कोकण, तळ कोकण, गमिनी कावा, कसबा संगमेश्वर आणि आताचं छावा संगमेश्वर. छत्रपती संभाजींच्या छावा पिक्चरचं शूटिंग, चित्रवेध इथेच घेतलेलं आहे बघा चित्रपटात. आता इथून 40 किलोमीटर मार्लेश्वर आहे. 40 किलोमीटर मार्लेश्वर आहे. उंच पहाड आहे, पहाडमध्ये गुहा आहे, गुहेमध्ये जिवंत नाग आहे, धबधबा आहे, 800 फुटावरून पाणी पडतं. मार्लेश्वर सृष्टी सौंदर्य आहे, शांत वातावरण आहे. कैलासमध्ये दर्शन मिळतं, नागराजांचं पण दर्शन मिळतं. फक्त जाताना अर्धा तास लागतो, पायऱ्या आहेत, पहाड आहे, येताना 10 मिनिटात याल. आता इथून 5 किलोमीटर सप्तेश्वर आहे, 7 नद्यांचे कुंड आहे. आणि इथून 3 किलोमीटर गेला तर धामणी राजवाडी आहे, गरम पाण्याचं कुंड आहे. 12 महिने रात्रंदिवस गरम पाणी वाहतं. धामणी हायवे पासून 3 किलोमीटर, इथून 3 किलोमीटर. हा, ओम नमः पार्वती पदे हर हर. नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. आता तुम्हाला माहिती आहे आपण संगमेश्वरमध्ये आहोत. तर संगमेश्वरमध्ये आपण कर्णेश्वर मंदिर केलं आणि त्यानंतर आता आपण आलो आहे भैरी भवानी मंदिर, शृंगारपूर. संगमेश्वरपासून 15 किलोमीटरचं अंतर आहे. हे तुम्ही पाहू शकता, हे पूर्ण मंदिर. आता आम्ही मंदिरात जाणार आहोत, मंदिराचा परिसरसुद्धा पाहणार आहोत. पाहूया. इथे मंदिराची थोडीशी माहिती आहे. श्री भैरी भवानी प्रचितगड सेवा संस्थान शृंगारपूर या संस्थेने कुलस्वामिनी श्री भैरी भवानी मातेच्या सेवेसाठी भक्तगणांना संधी प्राप्त व्हावी म्हणून ह्या देवस्थान क्षेत्राची पुनर्निर्मिती केली आहे. श्री भैरी भवानी मातेचे मूळ स्थान या मंदिरापासून पूर्वेकडे प्रचितगडावर असून हा किल्ला इसवी सन 1414 साली बांधण्यात आला. अत्यंत दुर्गम किल्ला आहे. तेथे जाण्यासाठी कोणत्याही वाहनाची व्यवस्था शक्य असून चालत जाण्यासाठी तरुण सुदृढ व्यक्तीस किमान 5 तास लागतात. प्रचितगडावर श्री मंदिर स्थान, श्री भैरी भैरव, श्री भवानी, श्री महालक्ष्मी, श्री गडाची काळकाई, महिषासूर मर्दिनी, पश्चिम देवता अशा पूर्णपणे भग्न अवस्थेतील 4 मूर्ती आहेत.
श्री क्षेत्र शृंगारपूर या गावास ऐतिहासिक परंपरा असून या गावाचे नाव शृंगपूर असल्याची नोंद इतिहासात आढळते. शिवपूर्वकालीन इतिहासात नोंदणीनुसार संगमेश्वर हे एक स्वतंत्र मराठा संस्थान असून त्याची राजधानी शृंगारपूर होती. आजही त्या काळात राणा सूर्यराव सुर्वे यांच्या राजवाड्याचे अवशेष या गावातील विविध ठिकाणी सापडतात. या गावातील श्री गामदेवतेचे मंदिर, यातील पुरातन मूर्ती, त्याचप्रमाणे हनुमान मंदिरातील श्री गणपती, श्री मारुतीरायाची भव्य मूर्ती, श्री नंदी या सर्व गोष्टी राजेशाही व वैभवशाली इतिहासाच्या साक्षीदार आहेत. 17व्या शतकाच्या उत्तरार्धात यवनी आक्रमणे आणि त्या अत्याचारापासून परिसरातील सर्व मंदिरे आणि देवस्थानांची मोठ्या प्रमाणात हानी झाली. मात्र त्यानंतर कालखंडात कोकणातील अनेक मराठा राजघराणी, सरदार, मावळे आपापल्या परीने कुलदैवत श्री भैरी भवानीचे मूळ स्थान, हिंदवी परंपरा व पावित्र्य जपण्याचा प्रयत्न केलेला आढळतो. प्रचितगडावरील श्री भैरी भवानीचे मूळ 4 शक्तींच्या या देवस्थानात क्षेत्रात नव्याने विधिवत व शास्त्रोक्त पद्धतीने प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या मंदिरावर अष्टदिक्पालांसह एकूण 13 कळस असून श्री मंदिराच्या ब्रह्ममध्यावर श्री गणपती विराजित आहेत. श्री मंदिराचा क्षेत्र परिसर 12,221 चौरस फूट असून केवळ श्री मंदिर 2,521 चौरस फूट आहे. हा संपूर्ण परिसर म्हणजे एक पवित्र तीर्थक्षेत्र असून येथील स्वच्छता, पावित्र्य जपण्याचा धर्मशास्त्रानुसार नियमांची पालडी करणे आपली जबाबदारी आहे. तर आम्ही मंदिरात दर्शन घेतलेलं आहे. अर्थात मंदिरामध्ये फोटो आणि व्हिडिओची परवानगी नाही आहे. ती परवानगी घेण्यासाठी थोडी प्रोसेस आहे. ती प्रोसेस झाल्यानंतरच आपल्याला ती परवानगी मिळते आणि त्यासाठी थोडा वेळ लागेल. म्हणून आम्ही तुम्हाला मंदिराच्या आतला परिसर तर नाही दाखवू शकलो, पण मंदिराच्या बाहेरचा सगळा परिसर ड्रोनमधून दाखवणार आहे. तो पहा. नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. तर आता या भागात आपण आता आलो आहे श्री देव सोमेश्वर मंदिर आणि गरम पाण्याचे कुंड, राजावाडी, ब्राह्मणवाडी. म्हणजे हे संगमेश्वरपासून जवळपास एक 15 किलोमीटरपर्यंत आहे. म्हणजे या भागात आपण सगळं संगमेश्वर पाहिलेलं आहे. आता या मंदिरात जायचा रस्ता मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, या मंदिरात जायचा हा रस्ता आहे. इथून थोडंसं एक वॉक आहे, आपल्याला छोटासा ट्रेक आहे, अगदी छोटासा, म्हणजे 2 मिनिटाचा असेल कदाचित. पण किती सुंदर सराउंडिंग आहे. समोर डोंगर दिसतोय, आपण एक पायऱ्या उतरतोय. या मंदिराचं वैशिष्ट्य असं की इथे दुमजली गाभारा आहे. आपण बऱ्याच ठिकाणी पाहिला असेल. आता ते आपण पाहूया. तर आता आपण समोर बघतोय हे गरम पाण्याचं कुंड. हे गरम पाणी म्हणजे तुम्हाला वाफा पण दिसत असतील ह्याच्यामध्ये, हे पाहू शकता. ह्याच्यातून वाफा निघताना आपण पाहू शकतो किती मस्तपणे वाफा येत आहे. हे मंदिराचं प्रवेशद्वार. हे गरम पाण्याचं कुंड आणि कुंडाच्या समोरच एक्झॅक्टली मंदिराचं प्रवेशद्वार आहे. आपण आता मंदिरात जातोय. बांधकाम फार जुनं दिसतंय, हे दरवाजावरून समजतंय. चिरेबंदी बांधकाम आहे. चिरेबंदी बांधकाम म्हणजे चिऱ्याचं बांधकाम. लाल दगड जो कोकणातला असतो. तुम्ही पाहू शकता हा मंदिराचा परिसर आहे. आता आम्ही आतमध्ये जातोय. बांधकामावरून तरी वाटतंय हे मंदिर शिवकालीन असावं. आता आपल्याला माहिती आत मिळाली समजेलच.
स्टार्ट. सुरू करा. रत्नागिरी जिल्हा संगमेश्वर तालुका आणि राजवाडी गाव. तर या ठिकाणी गरम पाण्याचा कुंड आहे. राजवाडी ब्राह्मणवाडी ही सपाटीवरती आहे. मोठा गाव आहे, तो डोंगरावरती येतात. त्याच्यामुळे इथे यायचं झालं तर राजवाडी ब्राह्मणवाडी सांगायचं. आणि या ठिकाणी सोमेश्वर मंदिर आहे शंकराचं. त्या मंदिरामध्ये डबल गाभारा आहे. वरती गणपती आहे, खाली महादेवाची पिंड आहे आणि स्वयंभू देवस्थान आहे. तर याची पूजा सकाळ संध्याकाळ 2 वेळ होते. सकाळी 5 वाजता, 5-5:30ला, संध्याकाळी 6 वाजता अशी 2 वेळ पूजा असते. या पूजेसाठी या कुंडाचं एक कुंड जे आहे वरचं चौरस कुंड ते खास देवासाठी आहे. तर दोन्ही वेळेला गरम पाण्याची पूजा असते त्या पाण्याने. आणि ते गरम पाणी सुद्धा औषधी पाणी आहे. त्या पाण्याने, नॅचरल पाण्याने जर तुम्ही आंघोळ केली तर अंगावरती खरंच काटा राहत नाही. ते सुद्धा पांडवकालीनच आहे गरम पाण्याचा कुंड. अंगावरती खरंच काटा राहत नाही. पुन्हा भूक चांगली लागते, जेवण भरपूर जातं, झोप शांत लागते. आणि ते गंधकाचं पाणी असल्यामुळे अंगावरती कुठचाही त्वचा रोग राहत नाही. त्याच्यामुळं ते फार चांगलं पाणी आहे. दुसरं, या आतमध्ये हे पांडवकालीन आहे. दगडी ढाचा जो आहे हा पांडवकालीन आहे. आणि ज्यावेळी पांडवांनी बांधकाम केलं मंदिराचं त्यावेळेला तो कळस वरती चढवायचा राहिला. नंदीच्या पाठी आहे तो कळस आहे. त्याचा नंतर जीर्णोद्धार हा 7व्या शतकामध्ये केला. जीर्णोद्धार म्हणजे लाकडी बांधकाम जे आहे कोरीवकामचं ते 7व्या शतकातलं आहे. तर त्यावेळेला 7व्या शतकात बांधकाम केलं त्यावेळेला तिथे कळस जो होता, नाही कळस खालीच होता, कळस वरती नव्हता, ती जागा मोकळी होती. तर त्या ठिकाणी त्यांनी ते लाकूड ठेवलं. तर कळस खाली असल्यामुळे ठेवायचं कुठे, तर दर्शनासाठी पाठी ठेवलं. तसंच ह्याच्या आतमध्ये महादेवाची पिंड आहे. त्या ठिकाणी इथे डाव्या बाजूला एक बारी आहे, ह्या बारीसारखी आतमध्ये बारी आहे. हा, तर त्या बारीमध्ये गुहा आहे, भुया. हा, म्हणजे आमच्याच गावामध्ये इथे भवानीगड म्हणून आहे. आता उद्या शनिवार आहे, हा पौष महिना आहे. पौष महिन्याच्या पौष पौर्णिमेला यात्रा असते भवानीची. तर तिथून ते शिवाजी महाराज भुयारी मार्गे इथे दर्शनासाठी यायचे. हा, ती भुयार इथे दाखवलेलं आहे. अशीच बारी आहे खाली. आणि बरोबर बारीच्या समोर याचं भुयार आहे. इथे नदी ठेवलेली आहे. आणि असं येऊन ते असं खालून जाते. इथून साधारण ते भवानीचं देऊळ 3.5-4 किलोमीटर येईल. आणि हे पांडवांनी त्यावेळी अशी व्यवस्था करून ठेवली की आम्ही फक्त पुजारी आणि ब्राह्मण, आम्ही सुद्धा आंघोळ करून ओल्या वस्त्राने, बरोबर, ब्राह्मण सुद्धा आंघोळ करून श्वेत वस्त्राने जाणार त्यात, बरोबर, म्हणजे 16 वगैरे. 16. आणि इतर लोकांना आत जायला नाही. तर त्यांनी इथे जर आंघोळ करून पाणी ओतलं तर ते शंकराच्या तिथे अभिषेक पात्रामध्ये जाऊन पडतं. पण आता कोणी ओतत नाही. त्याच्यामुळे आम्ही लाईटचा पाईप ठेवलेला आहे आतमध्ये. महाशिवरात्रीचा उत्सव 3 दिवस असतो. पालखी 3 दिवस मंदिराभोवती फिरते. म्हणजे महाशिवरात्रीच्या पहिल्या दिवशी 3 प्रदक्षिणा करते, शिवरात्रीच्या दिवशी 5 आणि शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी 3. अशी 3 दिवस मिळून 11 प्रदक्षिणा पालखी मंदिराभोवती रात्रीची फिरते 10च्या नंतर. बरोबर. आणि पालखी आत आली मंदिरामध्ये की रात्री कीर्तन असतं. म्हणजे सध्या धर्मशाळा पडल्यामुळे कीर्तन सध्या बंद आहे, कीर्तन होत नाही. आणि श्रावण सोमवार प्रत्येक सोमवारी इथे भजन असतं. म्हणजे ते 24 तासाचं असतं. आज सोमवार आहे समजा, आज आम्ही सकाळी 7ला उभं केलं तर ते दुसऱ्या दिवशी सकाळी 7ला आटपतो. त्याला आम्ही 1 दिवसाचा म्हणून एक्का म्हणतो. हा, तर सध्या परिस्थिती अशी आहे की गावामध्ये कोणी माणसं नसतात. बरोबर. आता भजन करायचं म्हटलं तर गाणारा पाहिजे, वाजवणारा पाहिजे आणि म्हणणारेही पाहिजे. तर जशी माणसं जमतील त्याप्रमाणे भजन करतो. म्हणजे 24 तास तर होत नाही, परंतु माणसं जमतील त्यावेळेला भजन करतो. पण तो जो दगड आहे समोरचा त्याच्यावरती नाळवाला बसलेला असतो. इकडे कोपऱ्यामध्ये नाळ ठेवण्यासाठी गुढी आहे. त्या गुढीवरती नाळ ठेवायची, बाहेरच्या बाजूला त्या गुढीवरती नाळ ठेवायची. तो नाळवाला नाळ अख्खा दिवस वाजवत असणार. तो तिथून उठणार नाही, किंवा उठला तरी त्याच्या ठिकाणी दुसरा वाजतो. आणि तंबुरेवाला इथे मध्ये फिरत असतो. तर असं हे भजन चालू असतं प्रत्येक सोमवारचं श्रावणातल्या. हा, आणि हल्ली कसं झालंय, हल्ली आता लोक सुद्धा श्रद्धेने काही नाही काहीतरी देवासाठी काहीतरी करावं असं त्यांना वाटतं. ते येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना काही लोक प्रसाद आणून पण देतात. हा बा प्रसाद सगळ्यांना वाटा, त्याप्रमाणे सगळ्यांना प्रसाद पण वाटला जातो. अशी सेवा केली जाते देवाची. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे बांधकाम 7व्या शतकात. 7व्या शतकातलं हेमाडपंथी. हेमाडपंथी.
आणि जे दगडी बांधकाम हे पांडवकाळ. पांडव. हा नंदी आहे, हा शंकर आहे, गणपती आहे, पार्वती आहे आणि हा शिवदूती आहे. जसं की आपल्याला पुजारी बाबांनी सांगितलं, हे सर्व बांधकाम जे आहे ते पांडवकालीन बांधकाम आहे. म्हणजे या भिंती, दगडाचं बांधकाम जेवढं पण आहे सगळं पांडवकालीन आहे. आणि लाकडाचं जेवढं बांधकाम आहे हे सगळं हेमाडपंथी 7व्या शतकातलं आहे. म्हणजे ह्या मंदिराचा उल्लेख फार जुना आहे. जसं बाबांनी सांगितलं, आपले छत्रपती शिवाजी महाराज 3 किलोमीटर खालच्या भुयारातून या मंदिरात दर्शनासाठी यायचे भवानीगडावरून. तर आता आम्ही आलो आहे शारदादेवी मंदिर तुंबरव येथे. हे पण त्याच पट्ट्यात पडतं, संगमेश्वर, सावर्डे, चिपळूण याच पट्ट्यात पडतं. हे मंदिराचं वैशिष्ट्य असं की हे मंदिर मुळात रात्री बघतात, म्हणजे रात्री इथली जी रोषणाई असते ती फार पाहण्यासारखी असं म्हणतात. पण आम्ही तर सकाळी आलो आहे, आता ते मंदिर पाहूया. हे मंदिर आहे शारदादेवी मंदिर, प्रचंड मोठं आहे. हे मंदिर इथले जे लोकल आमदार आहेत भास्कर शेठ जाधव यांच्याच गावात आहे. आणि फार सुंदर रीतीने त्यांनी हे मंदिर बांधून पण घेतलेलं आहे. आपण परिसर पाहू शकतो.
तर हा संगमेश्वरचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा. असेच नवीन नवीन ब्लॉग नवीन नवीन जागांचे ठिकाणांचे येत असतील त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.